आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या गोकुळमध्ये वाद पेटलाय. महायुतीमधलेच पक्ष आणि नेते एकमेकांच्या विरोधात आरोप करत आहेत. एकमेकांना रोखण्यासाठी विविध पातळ्यावर प्रयत्न करत आहेत. त्यामुळं महायुतीमध्ये आता गोकुळच्या निमित्तानं मिठाचा खडा पडलाय. एकूणच गोकुळच्या राजकारणाला यामुळं उकळी निश्चितपणे फुटणार हे नक्की आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गेले 3-4 दिवस एक प्रकरण गोकुळचं मोठ्या प्रमाणात गाजत आहे. ते म्हणजे 33 लाखाचं. 33 लाख हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण पाहूयाच. आपण अजूनही जर महाधुरळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण ब्रेकिंग न्यूज, परफेक्ट विश्लेषण आणि उद्याची बातमी आज देणारं एकमेव चॅनल आहे महाधुरळा. आता वळूया मूळ विषयाकडे. गेले 8-10 दिवस आपण ऐकतोय 33 लाखाचं गोकुळचं प्रकरण. खरं तर गोकुळच्या अनेक विषयावर सध्या चर्चा जोरात सुरू आहे. एकूण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, प्रशासक, माजी संचालक, काही कारभाऱ्यांचा आरोप, आमदारांचा आरोप, त्याला आरोपाला प्रत्युत्तर देताना 100 कोटी बदनामीचा दावा, हे सगळं ऐकत असताना आता अचानक 33 लाख रुपये संचालकांनी जे उच्च न्यायालयाची फी म्हणून भरले, वकिलाची फी म्हणून, ते नेमकं प्रकरण काय आहे याची चर्चा आता सुरू झाली. तेच आपण बघूया, हे 33 लाखाचं नेमकं प्रकरण काय. तत्पूर्वी आपण पाहूया 33 लाखासंदर्भात प्रकाश बेलवाडे यांचा नेमका आरोप काय. 33 लाखाचं गोकुळचं नेमकं प्रकरण काय आहे आणि ते बेकायदेशीर कसं आहे. माझ्या माहितीप्रमाणे शेवटची संचालक मंडळाची बैठक झाली 30 तारखेला. हो. आणि माननीय उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय आलाय 2 तारखेला दुपारी अपलोड झाला. हा. तर 30 तारखेला संचालक मंडळातर्फे अध्यक्षांनी सदर निकाल हा आमच्या बाजूने लागलेला आहे आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय, त्यांनी स्वागत केलं होतं. 30 तारखेला गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाच्या मनाप्रमाणे सदर निकाल हा त्यांच्या बाजूने होता. 2 तारखेला हा निकाल अपलोड झाल्यानंतर त्यांना वाटलं की नाही आमच्या विरोधात गेला. ओके. किंवा त्यांना त्याच्यामध्ये वाटलं की न्याय मागावा परत म्हणून ते सुप्रीम कोर्टात जायचा त्यांनी निर्णय घेतला. बरोबर. पण त्यावेळी संचालक मंडळाची बैठक झालेली नाही. ह्या सदर ठरावावर किंवा सुप्रीम कोर्टाच्या ज्या याचिकेमध्ये सर्व संचालकांची सही नाहीये, विशेष म्हणजे अध्यक्षांची सही सुद्धा नाही असं आम्हाला कळलंय. त्यामुळे हे 34 लाख, 30 लाख, 31 लाख जे आहे ते कार्यकारी संचालकांनी संचार जबाबदारीने यांना पैसे दिलेले आहेत. आणि त्यावेळी 3 तारखेला हे सर्व माजी संचालक झालेले होते. सदर ठराव आणि सदर याचिका ही गोकुळच्या इंटरेस्ट मध्ये होती का हे स्पष्ट करावं. माजी संचालकांच्या इंटरेस्ट मध्ये असलेल्या याचिकेमध्ये गोकुळच्या आजच्या दूध उत्पादकांनी पैसे देण्याचं काही कारण नाही. हा दरोडा पडलेला आहे आमच्या तिजोरीवर. त्यामुळे हे सगळे पैसे परत आमच्या तिजोरीत यावे अशी आमची मागणी आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा. आणि संबंधित ज्यांनी कोणी याच्यामध्ये रोल घेतलाय त्या सर्वांवर कारवाई व्हावी. आता आपण ऐकलात की आरोप नेमका काय आहे. कारण साधारणतः 4 तारखेला विद्यमान संचालकांची मुदत संपणार होती. 5 तारखेपासून प्रशासक आला आणि याच दरम्यान उच्च न्यायालयाचा निकाल लागला. ज्या 1108 संस्था आहेत त्यांची सुनावणी तातडीने घ्यावी, 80 दिवसात घ्यावी असा निकाल देण्यात आला. आणि याच पार्श्वभूमीवर निकाल लागेपर्यंत प्रशासक येणार हे निश्चित झालं. या निकालाला आव्हान देण्यासाठी संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. खरं तर ही धाव संचालकांची की गोकुळची, येथूनच वादाला सुरुवात झाली आहे. निकाल लागला साधारणतः 30 तारखेला, 2 तारखेला तो अपलोड झाला आणि याच दरम्यान गोकुळच्या काही संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली की जो उच्च न्यायालयाचा निकाल आहे की 80 दिवसात निवडणुका, 80 दिवसात सुनावणी पूर्ण करा आणि तोपर्यंत निवडणुका नको, त्यानंतर निवडणुका घ्या. खरं तर संचालकांनी
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली की आहे त्या संचालकांनाच मुदतवाढ द्यावी आणि जो उच्च न्यायालयाचा निकाल आहे त्यालाही स्थगिती द्यावी. यासाठी वकिलांची फी म्हणून 33 लाख रुपये गोकुळच्या खात्यातून काढण्यात आले आणि ते वकिलांना देण्यात आले. हीच नेमकी प्रक्रिया सध्या वादग्रस्त झालेली आहे. विरोधकांचा आरोप आहे की हे 33 लाख संचालकांनी भरायला पाहिजे होते. ते संचालक कोर्टात गेले त्यामुळे त्यांनी भरायला पाहिजे होते. मुळात 33 लाख रोख का भरले 2 लाखाची मर्यादा असताना. हे सगळं प्रकरण गाजू लागल्यानंतर कार्यकारी संचालकांनी खुलासाही केला की ही रक्कम रीतसर गोकुळच्या ठरावानंतर संचालक मंडळाच्या निर्णयानंतर भरलेल्या यामध्ये बेकायदेशीर काही नाही. पण दुसरीकडे प्रकाश बेलवाडे यांनी मात्र आरोप सुरू केलाय की हे पैसे संचालकांच्याकडनं वसूल करावे जे संचालक न्यायालयात गेलेत. खरं तर गोकुळच्या संचालकांना मुदतवाढ द्यावी, प्रशासक येऊ नये यासाठी हे संचालक सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि संचालक असताना म्हणजे गोकुळ पार्टी असल्यामुळं हा खर्च गोकुळवर टाकलाय असं आत्ता असलेल्या माजी संचालकांचं मत आहे. म्हणजे हे संचालकांच्या हितासाठी आम्ही न्यायालयात गेलो नव्हतो तर गोकुळ पार्टी केल्यामुळं गोकुळच्या हितासाठी आम्ही न्यायालयात गेलो त्यामुळंच हा खर्च गोकुळवर टाकण्यात आलाय. हा आहे खुलासा. प्रत्यक्ष कुणीही ऑन रेकॉर्ड बोलत नाही कारण आम्ही आता माजी संचालक आहोत त्यामुळं आम्हाला ह्यात गुंतवू नका हीच सर्वांची मागणी आहे. पण जे काय रक्कम दिली ती कायदेशीर त्याची रीतसर ठराव केला. आम्ही माफ म्हणू कार्यकारी संचालकांनी मान्यता दिल्यानंतर ही रक्कम पोहोचलेली आहे. त्यामुळं 33 लाख जे काय आम्ही दिले ते अतिशय कायदेशीर दृष्ट्या दिले हे त्यांचं मत आहे. हे 33 लाख कशाचे तर गोकुळच्या संदर्भात जे काय न्यायालयात 9 संचालक गेले हे संचालक होते राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे. त्यामुळं उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका होती. संचालकांना मुदतवाढ द्यावी किंवा निवडणूक तातडीने घ्यावी यासाठी ही याचिका होती आणि त्यासाठी वकिलाची फी म्हणून 33 लाख रुपये देण्यात आलेले आहेत. हीच रक्कम आता बेकायदेशीर असल्याचा आरोप सुरू झालाय. दुसरीकडे ही रक्कम कायदेशीर दृष्ट्या दिलेली आहे हा खुलासा आहे कार्यकारी संचालक आणि माजी संचालकांचा. ही रक्कम ज्यांनी दिली त्यांनाही आता कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली आहे कारण रोख रक्कम देता येत नाही. मग रोख रक्कम कशी दिली. अनेक संचालक या संदर्भात अनभिज्ञ आहेत त्यांनाही फारसं माहीत नाही. काही कारभारी संचालकांनी हे सगळं केलेलं असा त्यांचा आरोप आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संचालक असताना कायदेशीर दृष्ट्या आम्ही ही रक्कम दिले हा खुलासा. दुसरीकडे मात्र ही रक्कम बेकायदेशीररित्या संचालकांनी आपल्या स्वार्थापोटी वापरलेली आहे त्यामुळे ती परत घ्यावी ही मागणी. या सगळ्या पार्श्वभूमीवर गोकुळमध्ये सध्या 33 लाखाचं प्रकरण चांगलंच गाजू लागलेलं आहे. याला आता फाटे निश्चित फुटणार. आणखी जुने काही प्रकरण निघणार आणि त्याला आरोप प्रत्यारोप सुरू होणार. व्यंकटेश्वराचं 135 कोटीचं प्रकरण हे त्याचंच उदाहरण. कुणी काय केलं, कुणी सत्तेच्या काळात काय काय निर्णय घेतले हे सगळं आता सत्ताधारी पक्षच एकमेकांच्यावर आरोप करत सगळं बाहेर काढत आहेत. म्हणजे आत्ता महायुती सत्तेवर आहे असं म्हणत असताना सत्तेतलेच 2 पक्षाचे नेते एकमेकांच्यावर आरोप नुसते करत नाहीत तर एकमेकांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात याचिका दाखल करण्यासंदर्भात किंवा अन्य काही प्रकरणासंदर्भात उघडपणे बोलू लागल्यामुळं आत्तापर्यंत 5 वर्षे सगळं मिळून व्यवस्थित झालं. पण आता मात्र एकमेकांची उनी काढत असताना गोकुळमध्ये कारभार खरंच पारदर्शक होता का हे त्यांनीच आता संशयाच्या भोवऱ्यात स्वतःलाच उभं करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण ज्यांनी कारभार केला तेच एकमेकांचे आरोप करत असल्यामुळं संशय वाढू लागलेला आहे. खरं तर संस्था टिकली पाहिजे हे 100% प्रत्येकाचं मत आहे. कारण दूध उत्पादकांच्या फायद्यासाठी गोकुळ आहे त्यामुळे दूध उत्पादकांचा फायदा व्हायलाच पाहिजे. त्यासाठी जे जे काही निर्णय घ्यावे लागतील ते घेतलेच पाहिजेत. आता आरोप प्रत्यारोप करत
एकमेकांना राजकीयदृष्ट्या रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. यातूनच गोकुळचा वाद निश्चितपणे वाढणार हे नक्की आहे. हा वाद आता कुठंपर्यंत जाणार, कारण संचालकांनी पुन्हा एकदा न्यायालयात जाण्याची तयारी केलेली आहे. दुसरीकडे राज्य सरकारही न्यायालयात जाणार आहे. आता कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून एकमेकांची शिकार करण्याचा प्रयत्न गोकुळमध्ये सुरू झाला आहे. त्यामुळे आता नेमकं कोण कुणाची शिकार करतोय, तो कधी करतोय आणि शिकारी नेमकं यातनं निष्पन्न काय होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. बघूया आता रोज काही ना काही गोकुळच्या घडामोडी होत राहतील. आपल्याला अशाच राजकीय घडामोडी हव्या असतील, ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.